19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त सातारा या ग्रुपला मी जॉईन झाल्याच्या नंतर श्रीगोंदा ते काष्टी अशी राईड माझी दररोज चालू आहे। श्रीगोंदा ते काष्टी 14 किलोमीटर जाणे आणि 14 किलोमीटर येणे। तर सातारा असोसिएशनने सांगितले की सायकल राईड चालू ठेवली असल्यामुळे मी ही शिवजयंती झालेली 395 शिवजयंती निमित्त मी छत्रपती शिवरायांना समर्पित करण्यासाठी 395 राईड माझे मी करणार आहे असा माझा संकल्प आहे 15 दिवसामध्ये। त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे ते संविधानाचे 395 कलम आहे आणि ते 395 कलमानुसार संविधान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 395 दिलेले संविधानातून 395 कलम आणि छत्रपती शिवरायांची जयंती 395 हा दोन्ही एकत्र संघ म्हणून मी श्रीगोंदा ते काष्टी या ठिकाणी दररोज माझी राईड श्रीगोंदा ते काष्टी 14 किलोमीटर आणि परत 14 किलोमीटर येणे। आत्तापर्यंतची राईड माझी जवळजवळ 300 20 आणि 298 318 किलोमीटर माझी आत्तापर्यंत झालेली। मी 395 किलोमीटर सगळे मला हे पूर्ण करायचे आहेत। तरी आता मी या ठिकाणी माझा एवढाच संकल्प आहे की जे बहुजनाचे राजे रयतेचे राजे या रयतेचे राजेने या पृथ्वीतलावरती सर्व समान मानव जातीला न्याय द्यायचं काम केले आणि स्वराज्य निर्माण केले। त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे प्रकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा तमाम मानव जातीला न्याय द्यायचं काम केलेलं आहे। पण सर्व मानव जातीने त्यांच्या महामानवांच्या विचारानेच जागर करा, तर त्यांच्या निशा नावाचा फोटोचा वापर करू नये। आणि राजकीय लोकांना सुद्धा माझं एवढं सांगणं आहे की जर छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्यायचं असेल, महात्मा फुलेंचं, शाहू महाराज या त्याग केलेल्या महामानवांचे विचार घेऊन जर राज्याचा कारभार जर केला तर सर्व मानवजात ही सर्व सुखी आणि समाधानी आणि या महामानवांना खरोखर अभिवादन केल्यासारखं होईल। पण आज या देशामध्ये शेतकरी अडचणीत आहे, तरुण वर्गही अडचणीत आहे, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे। आज महामानवांच्या विचाराचा नुसता जागर राज्य सरकार करत आहे, पण त्यांच्या विचारावर संविधानावर राज्याचा कारभार करत नाही, ही सर्वात मोठी शक्यता आहे। हीच मी राज्य सरकारला विनंती करतो की बुद्धगया या ठिकाणी जे आमचं धार्मिक स्थळ आहे, मुस्लिमांचे मस्जिद हे त्यांच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनचं चर्च हे त्यांच्या ताब्यात आहे, हिंदूंची देवळं त्यांच्या ताब्यात आहे, मग आमचे बौद्धांचं स्थळसुद्धा हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे। हे सर्वात महत्त्वाचं हे राज्य सरकारला मी सांगू इच्छितो, देशातल्या केंद्र सरकारलाही सांगू शकतो की तुम्ही फक्त महामानवांचे जयंती त्यांच्या फोटोंचा वापर करू नका, तर त्यांच्या विचारावर राज्याचा देशाचा कारभार करावा हीच माझी विनंती। जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय संविधान, जय भारत।